ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर मनामध्ये असा एक विचार होता की बाबा आपण काय बोलावं, कशावरती आज निरूपण व्हावं. कारण बऱ्याचदा विषय हा अगोदर ठरवून चालत नाही. कारण समोर बसलेले जे काही भाविक आहेत त्यांच्या मनाची झालेली जी अवस्था आहे ती पालटवण्यासाठी काय गरजेचं आहे ते आपल्याला करावं लागेल. आणखी एक विषय समोर येऊन गेला पसायदानाचा देखील. एकतर तो वेळेत होणार नाही, पण दुसरी गोष्ट पसायदान मागणं हे जे आहे ते पूर्ण ज्ञानेश्वरी झाल्यानंतरची गोष्ट आहे. आणि आपली सगळ्यांची मानसिक स्थिती त्या विचारांपर्यंत लवकर पोहोचत नाही. आणि पोहोचलीच तर जोपर्यंत ह्या मांडवात आहे तोपर्यंतच. मांडवांना बाहेर पडला की पुन्हा तुझं आणि माझं सुरू होतं लगेच. म्हणजे हे वास्तव आहे. आपल्याला वास्तव स्वीकारलं पाहिजे. वास्तव स्वीकारल्याशिवाय परमार्थामध्ये मुमुक्षत्व येत नाही. मुमुक्षत्व आपल्या ठिकाणी जर यायचं असेल, आपल्या जीवनाला यथातथ्य आपण स्वीकारलं पाहिजे की नेमकं माझं जीवन कसं आहे, मी कसा आहे, माझे विचार कसे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की आता मग मला काय विचार करायचा आहे. जायचं आहे पंढरपूरला किंवा दिल्लीला म्हणून, पण आत्ता आहे कासार पुतळ्यामध्ये. हे वास्तव स्वीकारायला पाहिजे का नको पाहिजे? पाहिजेच. त्याच्याशिवाय तुम्ही गाडी कशी बघणार, पैसे कसे जमा करणार, शिदोरी कशी घेणार किंवा तयारी तरी प्रवासाची कशी करणार. आणि अध्यात्म हा एक खूप मोठा प्रवास आहे. माऊली म्हणते 6व्या अध्यायामध्ये, ये मार्गींचा कापडी महेश अजून. हा जो काही साधनेचा मार्ग आहे तो ध्यानाचा असेल, इतर कुठलाही असेल, त्या मार्गाचे वाटसरू अजून भगवान शंकर आहेत असं माऊली अगदी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगते. आपण विचार करायचा आहे त्याच्यावरती. आपल्याला सुद्धा वाटचाल करायला पाहिजे. किंवा 9व्या अध्यायामध्ये आपल्याला पुन्हा सांगते माऊली ईश्वर प्राप्तीच्या बाबतीत, तेथ शंभूचेही तप न पुरे. काम बरं, जोपर्यंत आपल्यामधला बाकीच्या गोष्टी जात नाहीत तोपर्यंत आपण केलेलं नामस्मरण किंवा आपण केलेली तपश्चर्या, आपण केलेली साधना, जे काही वाचन असेल, पुण्याच्या गोष्टी असतील, दान असतील, अनेक गोष्टी असतील. 17व्यात पुन्हा उलगडून सांगितले आहे माऊलीने. तुम्ही सगळे जाणकार आहात. तर त्या गोष्टी ईश्वरापर्यंत अजिबात पोहोचत नाहीत असं स्वतः भगवंतच म्हणतोय की तू अशा अशा वृत्तीनं जर हे सगळं जरी केलंस आणि असे कोट्यावधी कल्पच्या कल्प, म्हणजे अनेक युगांचा एक कल्प होता खरं तर, असे कितीही कल्प तू साधना केलीस तरीही तू माझ्या स्वस्वरूपापर्यंत येऊन पोहोचशील का नाही याची शाश्वती मी तरी तुला देऊ शकत नाही, असं आपल्याला सरळ सरळ सांगितलं. मग कशाची आवश्यकता आहे नेमकी ईश्वराकडे जाण्यासाठी? कशाची आवश्यकता आहे ते आपल्याला इथं 13व्या अध्यायामध्ये माऊलीने 7व्या श्लोकात सांगितलं. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम, आचार उपासनम, शौचम, स्थिरम, आत्मविनिग्रहम. हे सगळं आपल्याला सांगितलं. कशासाठी? तर हे जे काही पुन्हा 16व्या अध्यायामध्ये 26 गुणसंपत्तींचा पुन्हा उलगडा केलाय. हे सांगण्याच्या पाठीमागचं माऊलींचं धोरण किंवा कारण आपण खूप गांभीर्याने आणि मन लावून बघायला पाहिजे. त्यांना वेळ जात नव्हता म्हणून ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही. कर्मना झाले, आता ज्ञान एवढं झालंय काय करू म्हणून दाखवण्यासाठी लिहिलेली नाहीये ज्ञानेश्वरी. त्यांच्या ठिकाणी अमानित्व आणि अदंभित्व अगोदरपासूनच होता. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी, फक्त पुढे येणाऱ्या पिढीसाठी लिहून ठेवली आहे. आणि ताबडतोब देहाचा त्याग केलाय की कुणी जय जयकार सुद्धा करू नये माझा. ते बघायला सुद्धा ते थांबलेले नाहीत. समर्थ म्हणतात, संत जय जयकार ऐकायला सुद्धा तिथं थांबत नाही, स्तुती ऐकून घेत नाहीत. किंवा ज्या ठिकाणी त्यांचा जास्त लौकिक होतो तिथून ते कुठेतरी थोडा वेळ बाजूला निघून जातात. असं संतांचं लक्षण, महंतांचं लक्षण सांगितलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला ज्ञानेश्वरीकडे पाहायचंय की काय केल्याने ईश्वर प्रसन्न होईल. एवढ्या करता परमार्थ आहे. परमार्थाची साधना, परमार्थातली प्रवचनं, कीर्तनं, कथा, भजन कशासाठी आहेत? आपली जी भावना आहे ती शुद्ध व्हावी, त्या
शुद्ध भावनेनंतर मग आपण जे काही परमेश्वराची सेवा करू, ध्यान करू, नामस्मरण करू, ज्ञान घेऊ, त्याचा विचार करू, त्याच्यावर चिंतन करू, तेच फक्त ईश्वरापर्यंत पोचतं. त्याच्या अगोदर केलेलं पोचत नाही असं नाही, पण उपयोग पण काही होत नाही. कारण ते पुण्य एकीकडे पुण्य होत असतं, एकीकडे पाप होत असतं, एकीकडे पुण्य होत असतं, एकीकडे पाप होत असतं. आपण थोडा वेळ नामस्मरण करतो, उरलेला वेळ आपण बऱ्याच नको त्या उठाठेवी करण्यामध्ये घालवत असतो. नको ते जास्त वेळ बोलण्यामध्ये, नको त्याचा जास्त वेळ विचार करण्यामध्ये आणि नको तेच आचरण करण्यामध्ये खूप वेळ समाजाचा जात असल्यामुळं, किंवा माझ्या सकट धरूया आपण, तर त्यामुळं आपण केलेली पूजा, आपण केलेली साधना, आपण केलेली तपश्चर्या ईश्वराच्या चरणापर्यंत पोहोचत नाही. आणि साध्या भोळ्या भावाने केलेली ज्ञानयुक्त भक्ती ती फक्त त्याच्यापर्यंत पोहोचते. ज्ञान हे पाठांतर नव्हे, ग्रंथवाचन नव्हे, प्रवचन करता येणं म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानाचं कुठलंही लक्षण यापैकी नाहीये. पहावे आपण असे आपण या नावज्ञान, किंवा माऊली म्हणते, हे समर्थ म्हणतात आणि हे माऊली म्हणते, परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण येते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. हे आपल्याला 6व्या आत्मसंयम योगामध्ये माऊलींनी सांगितलं. स्वतःला पाहायचं म्हणजे काय पाहायचं? कसं बघणार स्वतःला? आरशात बघितलं, शरीर दिसतंय, विचार आले, मन तर काही दिसत नाही, नुसते एकामागं एक पाण्याच्या प्रवाहासारखं किंवा वारं वाहतंय तसं मनामध्ये अनंत विचार एकामागं एक एकामागं एक असे कंटिन्यू आपल्या मनामध्ये येत असतात. ह्यातला अनुभव नेमका ईश्वराचा येतो का शरीराचा येतो का मनाचा येतो? आपल्याला जास्तीत जास्त वेळ मनाचा अनुभव आणि 2 नंबरला शरीराचा अनुभव आपल्याला नेहमी येत असतो. त्यामध्ये ईश्वराचं अधिष्ठान कुठं राहिलं? मग कधी मंदिरात जाईल तेवढं मूर्तीकडे पाहून जेवढं काय एक अर्धा टक्का सात्विक गुण आपल्या मनामध्ये येत असेल तेवढाच. हे वास्तव आहे बरं का. पंढरपूरचा जर आपण विचार केला किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्राचा जर केला, त्या देवाकडे जाईपर्यंत जी आपण तयारी करतो ती खरी साधना होते. आणि तिथं गेल्यावर होत नाही बरं का साधना. तिथं गेल्यावर आपलं लक्ष इतर गोष्टींवर फार असतं. आणि इथनं जात असताना मात्र मला पांडुरंगाकडे जायचंय 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 ही खूप चांगली भावना आपल्या मनामध्ये असते. तयारी करतो, उड्या मारत, नाचत, भजन म्हणत, हरिपाठ म्हणत, काकड आरती करत वारीला जातात. ते बघून अगदी मन भरून जातं. पण तिथं गेल्यानंतर तितक्या कसोशीनं ते दर्शन होत नाही. आणि हा विचार आपल्याला करायचा. म्हणून सावता माळ्याच्या मळ्यात सुद्धा पांडुरंग आले. भाव शुद्ध जाणून ये. आणि आपल्याला मग नेमकं काय करायचं आहे? इकडं वळायचंय. अध्यात्म मी काहीतरी तुम्हाला सांगेन, मोठं मोठं बोलेन, ग्रंथांमधले शब्दही सांगेन, पण ते खरोखर आपल्याला कळतील का? खरोखर आपल्या आचरणामध्ये येतील का? हा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे समाजासमोर. कारण जर माझी आजीच इथं बसलेली असेल आणि मी जर तिला तत्वज्ञान सांगायला लागलो तर ती म्हणेल, तू काय बडबडतोयस, मला काहीही कळत नाही. मग काय करायचं आता आजीसाठी? तिला पण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. तर आपल्याला खूप खाली यावं लागतं. आणि संत आले. तसं बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली ही महाविष्णूचा प्रत्यक्ष अवतार सगळ्यांनी मान्य केले. जरी माऊलींना त्यांच्या हयातीमध्ये खूप सामाजिक त्रास सहन करावा लागला, कदाचित त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की मला एवढा त्रास आहे पण मी माझं अमानित्व सोडलं नाही, अदंभित्व सोडलं नाही, क्षमा, शांती, आर्जव सोडलं नाही, आचार्य उपासना सोडली नाही, स्थैर्य सोडलं नाही. मग आपल्याला तर काहीच त्रास नाही. काय त्रास? आपणच आणि दुसऱ्याला दटावतोय. आपण कुणाचं ऐकून घेतोय का? बघा, आपण लगेच असं उसळी मारूनच उभा राहतो. मग माऊलीने आपल्याला दाखवून दिलं की बघ, एवढा त्रास असताना मी हे असं सहन केलं, तुम्हाला काहीच त्रास नाहीये. कुठं घरात किरकोळ एखादं दुसरं काहीतरी मनाविरुद्ध घडतं, तेवढं धरून 80 वर्षे काढतात माणसं. तेच परत परत काढत असतात. असंच झालं, तसंच झालं, हेच केलं, तेच केलं. मग हे डोक्यात हेच जर ठेवलं तर त्या ईश्वराचं अधिष्ठान कुठं म्हणून ठेवायचं?
तैसा हृदयामध्ये रामू आहे खरा आहे, आता हृदय आपले चौफाळून या भले आहे, म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी हे आहे. पण त्या देवाला तिथं जागा आहे का हे पहिल्यांदा आपण तपासलं. तुकाराम महाराजांनी याच्यावरती कडक टीका केली. देव घ्या कोणी देव घ्या. ते म्हणाले का आहे ना, ऑलरेडी आमच्या घरामध्ये मोठा देव्हारा आहे आणि त्याच्यावरती सगळ्या देवांचे टाक सगळे तयार आहेत आणि काय देव घ्यावा. पण संतांचं सांगणं काय ते पितळेचे देव घ्यावेत असं नाहीये ना. नामदेवांसारख्या संतांना सुद्धा जर पांडुरंग पंढरपूर मधनं बाहेर काढत असतील ज्ञानप्राप्तीसाठी, तर आपल्याला सुद्धा विचार केला पाहिजे. तिथं त्या विचारापर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे. तो विचार फार महत्वाचा आहे. अध्यात्मामध्ये विचारच महत्वाचा आहे, बाकी काहीही महत्वाचं नाही. म्हणून आपल्या समोर ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, नामदेवांचा, तुकाराम महाराजांचा आपल्या समोर आणला. आणि एवढे महान अवतारी सत्पुरुष, परब्रह्माचे साक्षात मूर्त स्वरूप यांनी जर आपल्यासाठी एवढा प्रयत्न केला, तर आपल्याला त्या ज्ञानेश्वरीकडं कोणत्या पद्धतीने पाहायचं आहे हे आपल्याला ठरवून घेतलं पाहिजे. आणि आत्ता आपण कोणत्या कंडिशनला आहे हे सुद्धा माऊलीने आपल्याला सांगितलंय. त्यापैकीच आपण थोडासा विचार करूया, प्रयत्न करूया. खरं तर संतांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यावर आपण यथातथ्य पूर्णपणे कधीच बोलू शकत नाही. कारण संतांना कोणत्या भूमिकेतनं ते मांडायचं आहे आपल्याला नाही ना कळणार. आपण पहिलीचा मुलगा पहिलीच्या दृष्टिकोनातनं विचार करेल, पाचवीचा पाचवीच्या दृष्टिकोनातनं करेल, दहावीचा दहावीच्या दृष्टिकोनातनं त्या वाक्याकडे पाहिल. लहान मुलं बघा, एक कानाखाली पाहिली तरी पुन्हा येऊन चिटकतात आपल्याला. तेच एका मोठ्या माणसाला मारून बघा, परत तोंड बघणार नाही. तर प्रत्येकाचा जो दृष्टिकोन आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि मग माऊलींचं जे तत्वज्ञान आहे ते व्यवस्थित आपण मांडूच ह्याची गॅरंटी मी तर देऊ शकत नाही. कारण माऊलींची जी भावना आहे ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या पाठीमागची, त्या भावनेपर्यंत जोपर्यंत आपली बुद्धी जाऊन पोहोचत नाहीये, त्या विचारापर्यंत आपली साधना, आपली तपश्चर्या, आपलं सगळं जे काही आहे ते सगळं तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत आपण त्या माऊलींच्या शब्दांना योग्य न्याय देऊ शकत नाही. आणि हे सत्य आहे, हे स्वीकारलं पाहिजे माझ्यासारख्याने सुद्धा. माऊलींना काय अपेक्षित आहे ते कळायला आपल्याला खूप विचार केला पाहिजे, खूप साधना केली पाहिजे, खूप एकांत घेतला पाहिजे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, तुकाराम बाबा म्हणाले, तसं आपल्याला घेतलं पाहिजे. माऊली तर म्हणते अमानित्व एवढं असावं, तर त्या कॅटेगरीमध्ये आम्ही बसतच नाही खरं तर, की कुणाकडे जायला सुद्धा नको वाटावं. घरच्या दारच्यांनी माझी आठवण सुद्धा करायला नको इतपत माऊलीने आपल्याला सांगितलं. मित्र सगळे सोयरे हे विसरून जावेत आपल्याला, अशी आपल्या मनात भावना असावी. विसरणार नाहीत ते, पण आपल्याला असं वाटावं मनातल्या मनात. म्हणू नका तोंडावर कोणाला भांडण काढते, मनातनं वाटावं. कंटाळा आलाय म्हणायच नाही. खरोखर कंटाळा आला की माणूस सगळं सोडून ध्यानाला बसतो. आपण वरवरनं म्हणत असतोय आपल्या मनासारखं कोण वागत नाही म्हणून. आपल्या अपेक्षा असतात. कंटाळा आलाय म्हणण्यात सुद्धा आपली अपेक्षा दडलेली असते. आणि आपल्याला असं वाटावं म्हणतात माऊली की बाबा माणसांमध्ये जायची वेळ आली तर मरण आले का काय असं वाटावं साधकाला. आणि त्यानं विविक्त सेवी लघवाशी असं सांगत असताना शेवटी 18व्या अध्यायामध्ये पुन्हा हे सांगितलंय. बऱ्याचदा सांगितलंय, रिपीट बऱ्याचदा केलंय वेगवेगळ्या शब्दांमध्ये. ईश्वराचं खरं स्वरूप सांगत असताना एकच ईश्वर आहे याच्यावरती माऊलींचा पूर्ण विश्वास आहे आणि तो आत्मस्वरूप आहे. कुठल्याही देवी देवतांचं नाव माऊलीने आपल्याला एक्सप्लेन केलेलं नाहीये, पण सामान्य जनांसाठी आपल्याला पांडुरंग परमात्मा दिलेला आहे संतांनी. संतांनी दिला नसता आपल्याला काहीही कळलं नसतं. हे सगळे उपकार आपल्यावर संतांचे. संततेची देव आणि देवतेची संत. आणि ज्ञान हे संतांशिवाय होत नाही. ते ज्ञान पैगाबर वे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. आणि आपल्याला संतांच्या जवळ राहणं तर खूप अवघड आहे. कारण संतांचं वागणं मुक्त अवस्थेत जरी ते असले तरी ते आपल्याला पचेल पेलेल ह्याची गॅरंटी नाही. आपल्याला ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि आता आपल्याला एका ओळीकडं वळायचं आहे. आपली पार्श्वभूमी कुठलंही ज्ञान घेत असताना पक्की पाहिजे.
जसा पाया पक्का असल्याशिवाय इमारत पुढं पक्की होत नाही, तसा आपला अध्यात्माचा पाया हा भक्कम पाहिजे. भले वेळ लागू दे, 10 जन्म लागू दे, अजिबात गडबड करायची नाही, नाहीतर मग गांधारी सारखं होत. 100 कौरव जन्माला आले, ते कुंतीच्या अगोदर आपल्याला पोरं व्हायला पाहिजेत म्हणून मारूनच घेतली पोटावर. तशी परिस्थिती होती. आणि मग सावकाश अजगर कसा गिळलेलं पचवत बसते की निवांत. बाबा म्हणायचे म्हशी जशा भराभर खाऊन नंतर निवांत 2-3 तास 4 तास रवंथ करत बसतात, काही समोर नसलं तरी. तसं हे तत्वज्ञान जे आहे संतांचं, ते आपल्याला पचवण्यासाठी खूप वेळ लागतो. खूप म्हणजे खूप वेळ लागतो. किती वेळ लागेल हे त्या व्यक्तीवरती अवलंबून, सांगता येत नाही आपल्याला निश्चितपणाने. जेवढ्या प्रमाणात अंतःकरणाची शुद्धी होत जाईल, जेवढ्या प्रमाणामध्ये भावाची शुद्धी होत जाईल, तसं भक्ती आपल्यामध्ये उतरत जाईल. भक्ती हे शेवटचं सत्र आहे अध्यात्मात. ज्ञान झाल्याच्या नंतरचं, ध्यानाच्या नंतरचं, सगळ्याच्या नंतरचं भक्ती हे, कर्माच्या नंतरचं भक्ती हे शेवटचं सत्र आहे. म्हणून तुकाराम बाबा म्हणतात की भक्ती ते कठीण शोळावरील पोळे. नाहीतर मग आपण काय म्हणतो की आम्हाला काय ते ध्यान वगैरे जमत नाही, आम्ही आपली साधी भोळी भक्ती करतो. साधी भोळी भक्ती कधीच नाही. भक्ती साधी भोळी नाही असं खुद्द महाराजांनी सांगितलं. मग भोळ काय आहे तर भाव. चोखामणी माझा भोळा भाव देवा. भाव आणि भक्ती याच्यामध्ये फरक आहे. भक्ती साध्य आहे. भक्ती साध्य झाली की ईश्वर साध्य होते. आणि म्हणून आपली भूमिका कशी असायला पाहिजे, आपलं मन कसं तयार झालं पाहिजे. अध्यात्माची सगळ्यात पहिली पायरी आहे पश्चाताप होणं. नाथबाबा चिरंजीव पदामध्ये म्हणतात तेथे मुख्य पाहिजे अनुताप. पहिला पश्चाताप झाला पाहिजे. कोणीही असो, तो संन्यासी असो, संसारी असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थी असो, तो विद्वान असो, अडाणी असो, प्रवचनकर असो किंवा काहीही येत नसू दे, कीर्तनकार असो, महंत असो एखाद्या मठाचा, त्याला जोपर्यंत ईश्वर तत्व जाणून घेण्याची तळमळ मनामध्ये लागत नाही, तोपर्यंत अध्यात्माचा त्याला काडीचाही उपयोग होत नाही. हे वास्तव आहे. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. स्वामी रामा म्हणून एक मोठे योगी सत्पुरुष होऊन गेले आपल्या भारतामध्ये. हरिद्वारला त्यांनी आश्रम बांधलेला आहे, ऋषिकेशला मोठा आश्रम आहे. परदेशात सुद्धा कार्य केलं आणि गेले ते आता. ते करवीर पीठाचे शंकराचार्य झाले होते त्यांच्या हयातीत, अगदी तरुण वयामध्ये, 20-1 वर्षाचं वय असतं. खूप विद्वान, अत्यंत ज्ञानी, जन्मल्यापासून संन्यासी गुरुच्या सानिध्यात असल्यामुळं खूप विद्वान होते. पण त्यांना स्वतःला अशी जाणीव झाली ते करत असताना की शंकराचार्य पद हे मला बाह्य बौद्धिक ज्ञानावरती मिळालंय, पण खरोखर अंतःकरण माझं ईश्वराशी एकरूप झाले का, हा प्रश्न त्यांना सतत सतावायला लागला. आणि कुणालाही न सांगता त्यांनी शंकराचार्य ह्या पदावरनं डायरेक्ट उडी मारल्याने निघून गेले. कुणालाही सांगितलं नाही की मी हे पद सोडणार आहे किंवा काय करणार आहे. आपल्याला मिळालं असतं तर, म्हणजे मलाच मिळालं असतं तर मी सोडलं नसतं. पण त्यांनी सोडलं. आणि ही अपेक्षा संतांची आहे आपल्या सगळ्यांच्याकडनं. म्हणून आपण एक ओवी पाहण्याचा प्रयत्न करूया. मी सांगितलं तसं आपल्याला यथातथ्य मांडता येईल ह्याची अजिबात शाश्वती धरायची नाही. आपल्याला जेवढं जमेल, जेवढं समजेल तेवढा अभ्यास आपण करूया. आपल्या हातात तेवढंच आहे. ओवी 581 आहे, 13वा अध्याय. 80 दशा येईल पुढे, तई मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. माऊलीने हे सर्वसामान्य सगळ्या लोकांसाठी सांगितलं. कारण आपण फार मोठे कोणीच नाही आहोत. सगळे आपण सर्वसामान्य. कोणी जरा जास्त नामजप करत असेल, कोणी जरा कमी करत असेल, कोणी जरा जास्त वेळ ध्यानाला बसत असेल, कोणी जरा कमी बसत असेल किंवा बसत नसेल. पण आपण काय फार असं कुठेतरी मोठे झालेलो आहोत असं काही समजायची आपण स्वतःला गरज नाही. आणि म्हणून आपल्याला ही दशा, आपली वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी दशा असू शकते. तो कुठल्याही क्षेत्रातला असो, नास्तिक असो, आस्तिक असो, आणि विद्वान असो किंवा अडाणी असो, त्याच्या दशेमध्ये त्यानं आपल्या आपल्या ठिकाणी राहून विचार हा केलाच पाहिजे की सत्य जे आहे, परमतत्व जे आहे, माऊलींना जे सर्वत्र सदा सम म्हणायचं आहे,
त्या तत्वाशी माझी नाळ किंवा माझं मन जुळतंय का? जुळतंय तर किती वेळ जुळतंय? हा साक्ष आपण स्वतःशी करायचा. टेन्शन घ्यायचं नाहीये. बसून आपल्या शांतपणाने विचार करायचा, अभ्यास करायचा आपल्याला. हा जो मानवाचा जन्म आपल्याला दिलाय ना, खास अभ्यासासाठी दिलाय. बाकी ह्याच्यामध्ये आपण पोट भरायचं काहीच काम करायचं नाही. भागवत महिमा वाढवणं म्हणजे भगवंताचा महिमा वाढवणं आणि आपली स्वतःची साधना करणं, ह्या पलीकडे ह्या मानवी देहाचा अजिबात कोणताही उद्देश नाही. हे स्पष्टपणे मनावरती ठसलं पाहिजे. पक्का निश्चय झाला पाहिजे. तुकाराम महाराजांचा तो झाला. नामदेव महाराजांनी, एकनाथ महाराजांचा तर खूपच लहान वयाचा पक्का निश्चय झाला. आणि त्या निश्चयानंतर मग संसार झाले. त्या संसाराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. पूर्व आणि पश्चिम इतका वेगळा. आपल्याला वाटतं त्यांचे संसार होते ना, मग आमचा काय वाईट आहे? नाही. त्याची दशा आपल्याला माऊलीने सांगितली. 80 दशा येईल पुढे. कशी दशा येईल? आपण गावामध्ये एखादा माणूस आजारी पडला, म्हातारा माणूस असेल, तरुण असेल, खूप सिरियस आहे असं समजा, हालत नाहीये, डुलत नाहीये, डोळ्याने बघतोय, रडतोय नुसता, उठून बसता येत नाहीये, खाता येत नाहीये, पिता येत नाहीये, सगळे पाहुणे पै त्याला बघून 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 चाललेत, काही समजत नाहीये त्याला. फक्त बघितलं की आपल्या जवळचे लोक रडतोय, रडण्याशिवाय त्याच्या हातात काय राहिलेलं नाहीये. ते बघून आपण काय म्हणतोय, काय ग बाई, ह्याची दशा झाल्या, काय देवाने ह्याला असं करून ठेवलं असेल, ह्याला मेला तर बरं होईल, आपणच म्हणतोय बरं काय. त्या दशेला माऊली दशा म्हणतात. त्याच्यापेक्षाही मोठं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. अगदी लहान वयापासून येणारे प्रसंग, ते अगदी आपण म्हातारे झाल्यानंतर, लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण, इतर अनेक विषय इच्छापूर्ती करण्यामध्ये गेले. अंगात बळ होतं ना, मग गप्प बसवत नव्हतं, यमनियमांचं पालन करवत नव्हतं. मग काय करायचं? उड्या मारायची सवय लागली होती, शांत बसवत नव्हतं. मग त्यामध्ये सगळा वेळ निघून गेला. आणि वय झाल्यानंतर तर काय विचारायलाच नको असं वर्णन खुद्द माऊलींनी केलं. हे सगळे कंटाळले आपल्याला. खोकला लागला म्हाताऱ्याला, सुना पण म्हणायला लागल्या, काय हे म्हातारं झोपून देत नाही. शेजारी म्हणायला लागले, काय किती वर्ष हे म्हातारं अजून जगणार आहे. माऊलींनी लिहिले बरं का, हे माझं काही नाही आहे पदच. हे म्हातारं अजून किती वर्ष जगणार आहे, मरत का नाही अजून? हे असे प्रश्न मनामध्ये लोकांच्या यायला चालू होतात. समोर कोणी बोलत नसलं तरी मनातल्या मनात माणसं शिव्या देत असतात. कधी कधी खूप राग आला तर हल्लीचे लोक समोर पण देतातच. म्हाताऱ्या माणसांचे असे हाल होतात. मग आता हे हाल तर होतातच, ह्याला पर्याय काय? त्यावेळी आपलं मन काम करत नाही. मनामध्ये लहानपणापासून जे जे काही केलं होतं ते सगळं आठवायला चालू होतं. ह्या घरासाठी मी काय केलं, पोराबाळांसाठी किती कष्ट घेतले, माझ्या नातेवाईकांसाठी किती कष्ट घेतले, काय काय केलं, किती भानगडी केल्या, काय काय केले, कष्ट केले, कोणाकोणाला दिलं, आणि आता एक सुद्धा माणूस मला विचारत नाही. अशी अत्यंत विकळ अवस्था झाली शरीराची की आपल्या मनामध्ये विचार येतात. त्यात आपल्याला कोण किंमत देईन असं झालं की जास्तच येतात. आणि तेव्हा आपण देवाकडे वळत नाही बरं का. ते वळणं आपलं म्हणजे पोलिओच्या डोस सारखं होतं. पोलिओचा डोस माहिती आहे ना सगळ्यांना. पोलिओच्या डोस मध्ये आम्हाला शिकवलं होतं कॉलेजमध्ये, पोलिओचाच विषाणू असतो, पण कसा असतोय, अगदी मरतुंगडा, त्याच्यात काही दम नसतोय. म्हणून कुठलाही डोस घेतला की आपल्याला, लहान मुलांना ताप येतोय बघा थोडा वेळासाठी, तर ज्याच्यामुळे रोग होतोय तेच विषाणू त्याच्यामध्ये सोडलेले असते. पण अतिशय असे वीक केलेलं असते त्यांना, म्हणजे अशक्त, आणि त्यामुळे आपलंच शरीर त्यांना मारतं. आपलीच इम्युनिटी त्याच्यावरती, रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते, अँटीबॉडीज तयार होतात आणि तो मरतो. आणि आपल्या शरीराला कॉन्फिडन्स येतो की इथून पुढे असला विषाणू आला की आपण मारू शकतोय. पण तीही कंडिशन म्हातारपणी राहिलेली नसते. फक्त पोलिओच्या विषाणू सारखे आपण दुबळे झालेलो असतो. आपल्यालाच सगळेजण येऊन मारतात, आपलं कोणी ऐकून घेत नाही, आणि आपल्याला खूप वाईट वाटायला चालू होतं. आपल्याला खूप गोष्टी आठवायला चालू होतात. मी ज्यावेळेस आश्रमामध्ये थांबतोय तेव्हा मला खूप लोक तक्रारी सांगत असतात घरातल्या.
खूप म्हणजे खूप, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं असं झालं, माझं तसं झालं, मला असं केलं, मला तसं केलं. ह्या तक्रारी काय आहेत, तर मनामध्ये सगळे हे विचार चालू आहेत की आपण एवढं केलं त्याचा काय उपयोग झाला नाही, तेवढं केलं त्याचा उपयोग झाला नाही. आणि मन वेड्याप्रमाणे होतं, कारण मनामधून संसाराची आसक्ती जात नाही. आणि आम्ही इथं माईकवर बसून किती जरी प्रवचन जोरदार केलं तर ते किती वेळ ह्या मांडवाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत पुन्हा ते कॅसेट आपलं जुनं पडलेलं असतं डोक्यामध्ये. आणि कुठंतरी मग प्रवचनकारांनी सांगितलेला एखादा शब्द कधी कधी तर आठवतो. ह्याच्या पलीकडे काय आपल्या आयुष्यात होत नाही. आणि मग असं हे वय झाल्यावर तरी इतकं मन विकल झालेलं असतं, त्याने एवढे वर्ष प्रपंच केलेला असतो. आणि वाईट परिस्थिती झाल्यानंतर त्याला जो अपमान अनुभवायला मिळतो, घरातून, समाजातून, नातेवाईकांच्यातून, शेजार पाजाऱ्यांच्याकडून, तेव्हा त्याला खूप वाईट वाटत असतं मनामध्ये. किंवा बऱ्याचदा वरवरनं जरी चांगलं दिसत असलं तरी काहीच आपल्या मनासारखं होत नसल्यामुळं मनामध्ये अत्यंत विषण्णतेची भावना असते, नाराजीची भावना असते. आणि त्या नाराजीच्या भावनेमध्ये आपलं मन वेडं म्हटलंय माऊलीने त्याला, कारण त्याला संसाराचं वेड आहे. वेड म्हणजे काय खुळं झालेलं नसतोय आपण, पण त्या मनाला संसाराचं इतकं वेड आहे की डोक्यातनं विषय काही केल्या जातच नाहीत. हे आपण पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. आणि मनापासून स्वीकारा, अगोदर संसार स्वीकारा. आपलं काय होतं, आपल्या मनाची स्थिती की आपण वैतागून परमार्थ करतो. संसारामध्ये दुःख आहे, संतांनी सांगितलं. आपल्याला अजून दुःख म्हणजे काय हेच माहिती नाहीये. खाऊन पिऊन आपण ढेकरा देत निवांत आहे. दुःखाची अनुभूती आली पाहिजे आपल्याला. दुःखाची अनुभूती इतकी चांगली आली पाहिजे की 101% आपल्या मनाला दुःख झालं पाहिजे, पूर्ण अंधार. आणि त्यावेळी ईश्वराचं स्मरण करायचं. त्यावेळी जे स्मरण होईल ते पूर्णपणे 100% ईश्वराचं स्मरण होईल. अन्यथा मग वरवरचं होईल, सुपरफिशियल, एकदम वर. पाण्याच्या वरती फक्त लाटा उठत असतात ना, तितकंच आपलं परमेश्वराचं स्मरण होईल. खोलमध्ये जाणार नाही आपण. तेवढ्या बेंबीच्या देठापर्यंत ते जे काही भावना आहे आपली, नामस्मरण वेगळं, भावना वेगळी, ती भावना तिथनं येणार नाही वराशी. सगळे मार्ग खुंटले पाहिजेत आपण. एका परमेश्वराशिवाय नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहि, अशी अवस्था आपल्या मनाची आहे. किंवा नामदेव महाराज म्हणाले ना, प्राण धरुनी कंठी वाट पाहे, आर्त माझे पोटी दिवस लेखी बोटी. किंवा तुकाराम महाराज म्हणाले, भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे, रात्रंदिवस वाट तुझी. रात्रंदिवस ही जी काय अत्यंत आर्ततेची भावना आहे परमेश्वराकडे जाण्याची, अत्यंत तळमळीची, आणि त्याच्याशिवाय आता मला काही पर्याय नाहीये, हे 100% कळणं अवघड आहे. हे मी म्हणतोय म्हणून, ऐकताय म्हणून हे वेगळं, आपल्या आतून ते आलं पाहिजे की मला आता त्याच्याशिवाय कुणीही नाही, तुझं वीण देवा माझं कोणी नाही, अशी भावना यावी. पण ती येत नाहीये म्हणतात माऊलींचं वचन आहे की ती येत नाही. मन वेडं होतं आपलं. आणि आपल्याला ना देव जरी आठवला तरी आपण जरी मांडवात येऊन बसलो किंवा मंदिराच्या ओसरीवर जाऊन बसलो तरी आपलं मन लहानपणापासून ते आतापर्यंत घडलेल्या घटनांचं चिंतन करत राहतं. ईश्वराचं चिंतन होत नाही. हे सत्य अगोदर स्वीकारलं पाहिजे. हे सप्ताह संपत असतानाच हे प्रवचन जरी असलं तरी आपल्याला हे घेऊन जायचंय घरी. कारण आपल्या ठिकाणी मुमुक्षत्वच जर निर्माण झालं नाही तर साधकत्व येणार नाही. आणि साधकत्व येणार नाही तर आपण ज्ञान ग्रहण करणं किंवा ध्यान करणं किंवा मनापासून भगवंताचं नामस्मरण करणं, ह्या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीयेत. आणि आम्हाला ते करवून घ्यायचंय, प्रॅक्टिकली आपण करायचंय. प्रवचन हे ऐकण्यासाठी नुसतं नाहीये किंवा छान वाटतं, बरं वाटतं तिथं गेल्यानंतर, हे खरं आहे, बरं वाटतं. महाराजांच्या प्रवचन वेगवेगळे ऐकल्यानंतर, कीर्तन ऐकल्यावर खूप समाधान वाटतं. त्यामध्ये आपल्या चैतन्य जागृती होते. थोड्या वेळासाठी का असे ना, पण बाबा म्हणायचे 1-2 तासासाठी तरी लोक प्रपंच विसरतात. पण विसरलेला प्रपंच पुन्हा, जसं एक भूताची गोष्ट सांगायची गुरुदेव. एक भूत असते आणि ते भूत काढायला एका संतांच्याकडं घरातले लोक घेऊन जातात. आणि आश्रमाच्या बाहेर चिंचेचं झाड असते रस्त्यावर. मग भूत काय करते, आत जात असताना चिंचेच्या झाडावर बसते आणि त्यांना म्हणते, जाऊन या तुम्ही, परत आलासा की तुमच्या मानगुटीवर मी बसणारच आहे. तसा हा जो काय आपला प्रपंच आहे तो मांडवातनं परत बाहेर गेलाय.
की आपण होऊन ओढून त्याला मानेवर बसवून घेतो. आवडतं आपल्याला, खूप आवडतं. आणि इथं संत म्हणतात की ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसार म्हणजे फक्त घरदार नव्हे, संपूर्ण जन्म आणि मृत्यू ह्या दरम्यान जे काही आपल्या बरोबर होतं आणि अनेक जन्मोजन्मी आपल्या बरोबर जे काही होतं, तो संन्याशी असला तरी तो सगळा संसारच आहे. म्हणून माऊली सारखा महान अवतारी सत्पुरुष सुद्धा म्हणतो की अवघाचे संसार सुखाचा करी, आनंद भरीन तिन्ही लोक. आपल्याला आपलंच मन आनंदाने भरता येणार नाही तर तिन्ही लोक कसे भरणार आपण. म्हणून इथं अगोदर आपल्याला वास्तवावरती यायचं आहे की अशी दशा आपली पुढे होणार आहे. आणि हे होण्यासाठी माऊली म्हणतात आपण म्हातारं व्हायची गरज नाही, कारण त्यांचा स्वतःचा तो अनुभव आहे. कारण त्यांचं वय फक्त 16 वर्ष आहे हे सांगत असताना फार वयस्कर व्यक्ती नाहीये. आपल्या भारतातली एकमेव व्यक्ती असेल की एवढ्या लहान वयामध्ये एवढा महान ग्रंथांनी भगवद्गीतेवरची महान अशी टीका आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर अशी टीका होणं कधीही शक्य नाही. स्वतः त्यांनी जरी ठरवलं तर परत आता असं होणार नाही, एवढी महान टीका झाली. म्हणजे माझं वैयक्तिक हे मत आहे की ज्ञानेश्वरी सारखी भगवद्गीतेची टीका पुन्हा होणं नाही, ही फायनल. ह्याच्या पलीकडे आता काही नाही करता येत. एखादं उदाहरण आम्हाला प्रवचनात आताच्या काळातलं द्यावं लागेल, पण ज्ञानेश्वरीत काही बदल होणार नाही. आणि नाथ महाराजांना सुद्धा तो कॉन्फिडन्स असेल म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याच्यात काही तुम्ही आता करू नका स्वतःच्या मनाचं. आणि मग अशी जी दशा आपली होणार आहे ती दुसऱ्यांची झालेली बघून सुद्धा आपण शहाणे होऊ शकतो. पुढच्याला ठेच मागचा शहाणाशी एक म्हण आहे बघा मराठीत. सगळा अनुभव मलाच यायला पाहिजे, संसार मीच करून बघायला पाहिजे, जरासं अध्यात्म करून बघायला पाहिजे, सगळं करून बघायला पाहिजे म्हणून आपणच जर करत बसलो तर तोपर्यंत आपण पुन्हा म्हातारं होणार आहे आणि पुन्हा तेच अनुभव येणार आहेत. आणि त्या अनुभवानंतर परत चान्स नाहीये सुधारण्याचा. नाही होऊ शकत आपल्या हातनं तपश्चर्या. मनापासून शरणागती येणं ही खूप अवघड गोष्ट आहे. इतका महान भक्त सखा अर्जुन ज्याला विश्वरूपाचं दर्शन दिलंय त्याला सुद्धा 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, पै आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे एकपण, तयाचे नाव शरण मजेने. का पुन्हा हे सांगण्याची काय आवश्यकता आहे. एवढ्या विश्वरूप दर्शनाने तृप्त झालेला माणूस अद्वै भक्तीपर्यंत पोहोचलेला, त्याला पुन्हा माझ्यात आणि तुझ्यात भेद नाहीये अशा रीतीने राहा हे सांगण्याचं कारण काय. त्याचं कारण हेच की आपलं जे अंतःकरण आहे ते ब्रह्मज्ञान जरी ग्रहण केलं तरी त्याच्यावर स्थिर व्हायला सुद्धा खूप वेळ लागतो. म्हणजे एखादी माऊली मुलाला जन्म देणार असते तेव्हा बघा पहिले काही दिवस आपण सांगत सुद्धा नाही. का सांगत नाही, काय होईल सांगता येत नाही म्हणतात. तसं भक्ती करत असताना सुद्धा ते जोपर्यंत आपल्यामध्ये धारणा निर्माण होत नाही. बाबा म्हणायचे, तुम्ही बाबांना कोणीतरी अनुभव सांगायला ना, मला असा अनुभव आला ध्यानाला बसल्यावर, मला तसा अनुभव आला, हे दर्शन झालं. ते बाबा म्हणायचे, हे तुम्ही सांगताय हे आम्हाला खूप बरं वाटतंय, पण धारणा झाली का नाही हे चिंचा आणि माती खाल्ल्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. म्हणजे तुमच्याकडे ती लक्षणं निर्माण झाल्याशिवाय आम्ही त्याला पुष्टी देत नाही किंवा मान्यता देत नाही म्हणायचे बाबा गमतीने. अर्थात कोणाला दुखवण्याचा हा हेतू नाही, कारण अध्यात्म हे खूप भिडेच्या पलीकडचं आहे. सत्य आहे ना. तुम्ही जर गोड बोलून राहिला तर काय अध्यात्म वगैरे होणार नाही. सुरुवातीला आलेल्या भाविकाला थोडंसं प्रेम देणं, त्याला तयार करताना सद्गुरू कष्ट घेतात हे खरं आहे, पण वास्तव हे स्वीकारणं हे सत्शिष्याचं किंवा साधकाचं भक्ताचं कामच आहे. भक्तामध्ये मुमुक्षत्व हे पाहिजेच, पर्याय नाही त्याला. काय पर्याय ठेवलेलाच नाही, ठेवता येत नाही. सिस्टीमच तशी आहे. त्या सिस्टीमनच जावं लागतं. कासार पुतळ्याला आम्हाला काय गोरंब्यातनं उडी मारून इथं येता येत नाही. जो रस्ता आहे तसंच गेलं पाहिजे, पर्याय नाही त्याला. काय काहीही ऑप्शन नाहीये, त्या रस्त्याने गेलेच पाहिजे. आणि मग असं वेडं झालेलं मन कसं भगवंताची भक्ती करेल. तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. मग ह्याचा विचार कधी करायचा आहे, कधी करायचा आहे बरं. आपल्यामध्ये साधा एक लहान मूल मांडवात येऊन बसलं की आपल्याला खूप कौतुक वाटतं, किती चांगलं आहे माझं पोरग, कीर्तन ऐकाय जातंय, प्रवचन ऐकाय जातंय, नाचतंय टाळ घेऊन. आणि तेच पोरग जेव्हा संन्याशी होणार म्हणतंय तेव्हा बॉम्बचे गोळे पडायला चालू होतात. मग जे आई वडील आधी त्याला खूप चांगलं म्हणत असतात, माझं पोरग टिळा लावून वारीला जाते,
ते म्हणते की नाही, ज्यावेळी पूर्ण वेळ साधना करणार आणि पूर्ण वेळ ईश्वराचा शोध घेण्यासाठी जीवन खर्च करणार आहे, तेव्हा सगळ्यांची तोंड आणि डोकं बघण्यासारखं डोळे झालेले असतात. रडारडी चालू होते, जसं काय माणूस मेलायच घरामध्ये. हे मी अनुभवलेलं सांगते तुम्हाला. इतकं वाईट वाटतं घरच्यांना. पण हे शहाणं झालेलं असते ना. माऊली त्याला शतवृद्ध म्हणते ह्याच पुढच्या ओव्यांमध्ये, की असा जो काही लहान आहे, 15-16 वर्षाचा असू दे, पण जीवनाचे आघात बघतोय, आपले नव दुसऱ्यांचे, त्याच्यावर काय एवढ्या लहान वयात कुठला आघात फारसा होणार नाही, झाला तरी कळणार नाही. दुसऱ्यांकडे बघूनच शहाणा होतो. ब्रह्मकुमारीच्या एका बहिणजींना विचारलं, तुम्ही तरुण वयात संन्यासी होऊन ब्रह्मचारी का राहिलात? तुम्हाला काय माहिती संसार कसा असतो? तुम्ही त्याच्यापासून लांब का राहिलात? त्यांनी सरळ सांगितलं, तुमची सगळ्यांची परिस्थिती बघून आम्ही शहाणे झालो. तुमचं सगळ्यांचं जे काही हाल चाललंय ते आम्ही बघितलं आणि आम्हाला कळलं की ह्याच्यात काय अर्थ नाहीये. आपण त्यातनं बाहेर झालं पाहिजे. कुठंतरी त्यातनं आपण शहाणं व्हावं. शहाणा तो धणी घेतोय. तुका म्हणे आहे सोपे सर्वा होणे, म्हटले सगळ्यात सोपं आहे, पण करणारा शहाणा पाहिजे. संतांनी देखील हे शहाणपण स्वीकारले, म्हणून ते कॉन्फिडेंटली बोलले, आत्मविश्वासाने बोलला आपल्याला. तुकाराम महाराज म्हणतात, तुला खरोखर पांडुरंगाचं दर्शन हवंय का? तर कमरेला काय मिळेल ते गुंडाळ, कपडेच पाहिजेत, ह्याऊच पाहिजे, त्याऊच पाहिजे, हे जेवण पाहिजे म्हणू नकोस. काय मिळेल ते खा आणि एकांतात जाऊन बसून साधना कर, नामस्मरण कर, ध्यान कर. स्पष्ट सांगितलंय अभंगांमध्ये. आणि मग असा जो मूल आहे ते जर लहान वयातच शहाणं झालं तर त्याला माऊलींनी शतवृद्ध अशी उपमा दिली. कारण 100 वर्ष वयाच्या माणसाला जे समजतं ते त्याला लहान वयामध्ये समजतं. म्हणजे ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, आपण तर म्हातारे झालोय, त्यांना माऊली म्हणण्याचं प्रयोजन काय? कारण आपण अनेक जन्म जरी घातले असले तरी आपल्याला जे कळलं नाही ते त्यांना 10व्या-12व्या वर्षीच सगळं समजलं होतं, पूर्ण ज्ञान झालेलं होतं. त्याच्यात कुठलाही छोटासा पॉइंट राहिला नव्हता. तर साधना ही एवढी मोठी आहे, तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला समजेल, मनापासून कराल तेव्हा, की साधना जरी महान झाली तरी सुद्धा विकल्प शिल्लक राहतात. विश्वामित्रांसारखा किंवा चांगदेवांसारखा जरी तपस्वी झाला तरी सुद्धा विकल्प जात नाहीत. किरकोळ अध्यात्मातले सात्विक विकल्प का असे ना तर राहतातच. आणि माऊली मात्र एवढ्या लहान वयात सगळ्या गोष्टींपासून बाजूला आहे. हे घेण्यासारखं आहे. पण ही साधना जेव्हा आपण करतो तेव्हा समजतं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप दमवतात साधनेमध्ये पुढे गेलो तरी सुद्धा. आणि माऊली मात्र खूप लहान वयात परिपूर्ण ज्ञानी झाले, काही प्रश्नच नाहीये तिथं. म्हणजे अनेक अवतारांना सुद्धा जे ज्ञान झालेलं नाहीये ते माऊलींना झालेलं आहे. आणि अशी जी काही दशा होणार आहे ह्याचा विचार करून, ह्या सगळ्या आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्याकडे बघून, संसाराकडे बघून, कारण मूल जे जन्माला येतं ते संसारातच येतं, आई आणि बापांच्या पोटालाच जन्माला येतं आणि ते बघतं त्यांची तारंबळा. आणि त्यांची तारंबळा बघितल्यावर नकारात्मकता किंवा नाराजी वगैरे हा विषय बाजूला ठेवा. अध्यात्म हे नकारात्मक नाही, पण आपण शक्यतो नकारात्मकतेतनच वळतो पहिल्यांदा अध्यात्माकडे. की कुठल्या तरी गोष्टीचा वैताग आल्यानंतर, नको झाल्यानंतर, इकडं मनाला लई त्रास व्हालाय म्हणून इकडं रमवायचं. ठीक आहे, कुठल्या तर मार्गानं म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांचे नाही वाणी आहेत, कुठल्या तरी मार्गाने आला एवढं खरंय. पण तेच धरून पुढे जाण्यात काही पॉइंट नाही. कुठंतरी एका स्टेपवर आपण विचार केला पाहिजे की मला अध्यात्माचा अभ्यास हा मनापासून केलाच पाहिजे. म्हणजे ग्रंथाचाच असं मी म्हणणार नाही, पण प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि मग ग्रंथात लक्ष घाला, तर आपल्याला त्यांना काय म्हणायचंय ते 100% कळेल. नाहीतर समजणार नाही. त्यांचा एक भावार्थ वेगळा होईल, आपला एक अर्थ वेगळा होईल. त्यांना सांगायचं वैराग्य वेगळं असेल आणि आपण करू ते वैराग्य वेगळं असेल. आणि मग काय करायचं आपल्याला, तर चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. चोखडे म्हणजे शुद्ध, चोख. आपण काय 22 का 24 कॅरेट म्हणतो की सोनं. शुद्ध किंवा आता नदीला पूर आल्यानंतर अगदी खराब पाणी असते, चॉकलेटी. ते पाणी पण प्यायला चालतंय, पण त्याने तब्येत बिघडू शकते. मग आपण काय करतोय, गाळतोय, उकळतोय, तुरटी फिरवतोय किंवा क्लोरीन टाकतोय, किंवा पैसे असतीलच तर
आरओ बसवते आणि मग शुद्ध पाणी पिऊन आपण निरोगी होतोय किंवा निवांत होतोय. तसं आत्मज्ञान हे आपल्याला शुद्ध आत्मज्ञानाचा अभ्यास करायचा. आता सध्या आपलं जे आत्मज्ञान आहे ते काय आहे? मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी एवढा शिकलेला आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे, मला लई त्रास आहे, मी लई सुखी आहे. सगळं कुणाच्या अनुषंगाने? देहाच्या आणि मनाच्या अनुषंगानेच फक्त आपल्याला ज्ञान आहे. इथं माऊलींना ते ज्ञान अपेक्षित नाहीये, कारण त्या ज्ञानामध्ये खूप भेसळ आहे, कमी जास्त आहे, आत्ता आहे तर मागणं नाही असं होतं. शुद्ध आत्मज्ञान आहे ते काय आहे? जे सर्वत्र सदा सम. 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचित. आता पुढचा भाग काय आपल्याला घ्यायचा नाही, पण परमेश्वराची व्याख्या छान केली माऊलीने. जे सर्वत्र सदा आणि सम. जे सर्वत्र आहे म्हणजे इथं कासार पुतळ्यात आणि सरवड्यात नाही असं होत नाही, किंवा अमेरिकेत आणि भारतात नाही असं होऊ शकत नाही. तिथं सुद्धा अवतारी पुरुष आलेच आणि ते निर्गुण निराकार शक्तीचीच रूप होती. लोकांनी पुढे त्याचं काय केलं आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही, पण निर्गुण निराकार शक्तीला आपली दया आली आणि त्या परिसरामध्ये त्या वेळेला समाजाचं बॅलन्स बिघडू नये म्हणून संतांनी देवी देवतांनी अवतार घेतले, म्हणजे निर्गुण निराकार शक्तीच अवतार आला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्याप्रमाणे निर्गुण निराकार शक्तीनेच आपल्याला ज्ञान देण्यासाठी कुठला तरी एक अवतार घेतला. तो विष्णूचा अंश असो, शिवाचा अंश असो किंवा ब्रह्माचा अंश असो, त्याच्याशी परमतत्वाला काहीही घेणं देणं नाहीये. तो सगळ्या देवांचा बाप आहे आणि तो आपल्या हृदयामध्ये जाणीवेच्या रूपात सगळ्यांच्या हृदयात राहतो. ह्या गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचं आणि ते कसं करायचं आहे? अगदी चांगल्या पद्धतीने चोखडे. साधना सुद्धा आपल्याला तशीच करायची. थोडा त्रास होऊ दे, त्रास घ्यायला शिका. संसारासाठी किती आपण मर राबतोय ना, किती त्रास घेतोय आपण. तसाच त्रास परमार्थासाठी सुद्धा घेऊया. आजारी पडलो तरी संसारात आपल्याला काम करावंच लागतं, काम करून आणि झोपतोय. तसं परमार्थासाठी सुद्धा जरासा त्रास घेऊया. आणि याच्यात त्रास काय घ्यायचा? फक्त सप्ताह करणे, त्यामध्ये दमणे, हा त्रास वेगळा. धावपळ होते, आमचा पण आता सप्ताह आहे, तुम्हाला पत्रिका द्यायचीच आहे, तो शारीरिक किंवा व्यावहारिक त्रास तो वेगळा. यात आपल्याला घ्यायचा आहे तो मानसिक कष्ट घ्यायचे. त्या मनाला आपल्या वेगवेगळ्या ज्या दैवी संपत्ती माऊलींनी सांगितलेल्या आहेत त्या धारण करून मन अत्यंत शुद्ध पवित्र करून एक 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 सद्गुण आपल्यामध्ये धारण करून योग्य सद्विवेक आपल्यामध्ये निर्माण करून मग परमेश्वराचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं. त्याच्या अगोदर काही कळणार नाही. मग ते मिश्रित होईल सगळं. म्हणजे काय म्हणूया त्याला? भेसळयुक्त. ईश्वर हा आपल्या सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये तितकाच मिसळलेला आहे, पण बेमालूमपणे मिसळलेला आहे. आणि त्याचं तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला असं निव्वळ बौद्धिक लेवलवर होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला साधनेमध्ये उतरलं पाहिजे. सर्व संतांनी साधना केली. आधी ऐकलं, श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर निधी ध्यास लागला. चिंतन केल्यावर विचार केला बसून, मला इथं पुराणिकांनी सांगितलं अशी अवस्था माझी होत नाहीये असं म्हणून अगदी संत तुकारामांनी सुद्धा ध्यास घेतला जीवाला. अत्यंत ध्यास घेतला. संसारातले अनुभव बघितले, त्रास बघितले. त्याच वेळी त्यांच्यामध्ये आलेला मुमुक्षत्वाचा अनुभव त्यांनी घेतला. काय करावं काही सुचत नव्हतं. प्रचंड परमेश्वराने झपाटून गेले. अगदी तरुण वयामध्ये, फार तर असेल 25 ते 30च्या आतच, 30च्या आतच म्हणा, कारण फार काळ पण ते थांबलेले नाहीत पृथ्वी तलावर. आणि त्यांनी विचार केला ह्याच्यावर. आणि मग पांडुरंग म्हणजे कोण? निर्गुण निराकार तत्व, जे सर्वत्र सदा सम. त्याला दया आली की ह्याला आता ज्ञान देण्याचा मार्ग कोणता द्यावा, कारण गुरुशिवाय तर पर्याय नाही. कोणता तरी गुरु झालाच पाहिजे आपल्याला. तो ह्या आत्मज्ञानाने परिपूर्ण, त्यामध्ये स्थिर असणारा. आणि त्यांना बाबाजींच्या रूपामध्ये दर्शन द्यावं लागलं आणि मंत्र द्यावा लागला. मंत्र देऊन साधना दिली. आणि ती साधना तुकाराम बाबांनी संसारामध्ये असताना सुद्धा भंडाऱ्याच्या डोंगरावरती जाऊन अगदी मनापासून केली. खूप मन लावून केली. त्यांचा साधनेचा एक अभंग सुद्धा सुंदर आहे. 15 दिवसांमध्ये साक्षात्कार झाला. खूप सुंदर. विठोबा देखील निराकार.
आपल्याला त्रास झाला की आपण लगेच ओरडतो, पण ते म्हणतात सर्प बिनसू व्याघ्र अंगासे झंबले छळू लागले सगळे. आणि तेव्हा तो भंडाऱ्याचा भाग म्हणजे जंगल. आताच एवढा दुर्गम होतं म्हटल्यावर पूर्वी केवढं दुर्गम असेल. तिथं वाघ होते, विंचू होते, साप होते, कोल्हे, कुत्रे, लांडगे काय नसते. त्या सगळ्यामध्ये तुकाराम महाराज गावापासून 7 किलोमीटर लांब वरती आणि डोंगर चढून त्या झाडाखाली निवांत बसायचे एकटे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी पक्षी हे सुस्वरे आळविते. आणि निवांत बसून त्यांनी चिंतन केलं, ध्यान केलं. आणि जोपर्यंत ते तत्व मीच आहे हे कळत नाहीये तोपर्यंत आसन निर्वाण जाणून आसन घातलं. आता मेलोय असं समजूनच ध्यानाला बस. नाहीतर आपण काय करणार, हा टायमिंग लावलं 1 तासाने उठायचं आणि लागल्या कामाला. महाराजांनी सांगितले जमल तेवढं एवढंच 15-20 मिनिटं डोळे झाकून बसा. आता महाराज काय सांगणार, तेवढं तरी करू देत म्हणून सांगतात. लहान मुलाला आता काय सांगणार आपण, 1 घास कवचा 1 घास चिवचा. पण आपला स्वतःचा पण काहीतरी विचार त्यात पाहिजे की. आता हेच जर मी सांगितलं तिथं तुमच्या घराच्या शेजारी किंवा घरामध्ये सोन्याचे हांडे पुरलेत, तेव्हा मी सांगायच्या आधीच पळत जाणार ते. मग आता परमेश्वर परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो जाणीवेच्या रूपात. आपल्याला सगळं कळतं ना, चांगलं वाईट कळतं, कळत नाही हे पण कळतं. मग कुणामुळे कळतं, अंधार पडलेलं कळतं, उजाडल्यावर सगळं दिसतंय हे पण कळतं, अंधारात काय दिसत नाही हे पण आपल्याला कळतं. मग हे सगळं कळतं, ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा विचार आपण होऊन पण जरा करायला पाहिजे की फक्त बुवांनीच सांगायला पाहिजे असं कुठे. आपण पण स्वतः विचार करायला पाहिजे. म्हणून माऊली ह्याच्या सुरुवातीलाच पडते तो श्लोक सांगताना आठवा, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच. आणि पुढचं आपण बघितलं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. आपल्याला ह्या संसारामध्ये दुःख आणि दोषांचं, जरा आणि व्याधींचं, म्हातारपणाचं आणि रोगराईचं दर्शनच होत नाही. किती आजारी पडलं तर तिकडं मुंबईला नेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आणि बरं करून आणतातच. खरं वैराग्य काही जागृत होत नाही. माऊली तर म्हणते की वैराग्याची निकी पुरवणी मानसी. म्हणजे चांगलं वैराग्य उपजलं पाहिजे ना आपल्यामध्ये. आणि ते वैराग्य नसेल तर आपल्या ठिकाणी आत्मज्ञानाचं चिंतन कसं होणार. म्हणून माऊली म्हणतात की जो लहानपणीच ह्याचा विचार करतो, लहानपण हा शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हातारपण विसरा, आता सुद्धा लहान आहे असं समजा, कारण लहानच आहे, आपल्याला काही कळत नाही. फक्त प्रपंचामध्ये जास्त वर्ष घालवली ह्याच्या पलीकडे आपल्याला काही कळलेलं नाही. आपण म्हणतो फक्त लोकांना माझे पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त गेलेत, पण सगळे व्यावहारिक गेलेत, आध्यात्मिक नाहीत. आध्यात्मिक पावसाळे जायला पाहिजेत, म्हणजे अध्यात्माचं चिंतन अनंत झालं पाहिजे आणि तेही विसरायचं आपल्याला. म्हणून भगवंत म्हणतात की तुला जर खरोखर माझी प्राप्ती करायची असेल तर तुझं ज्ञान, अज्ञान, कुळ, गोत्र, सगळ्याचा अभिमान, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावरून ओवाळून टाकशील तेव्हाच मी तुला प्रसन्न होईल किंवा माझं ज्ञान तुला होईल. पहिल्यांदा होणार नाही म्हणून सांगितलं आणि मग आशेचा किरण दाखवला. पहिल्यांदा होणार नाही का सांगावं लागतं, कारण आपल्यामध्ये मीपणा येऊ नये. आपल्याला लगेच वाटतं चाल, कारण आपला मीपणा अजून सगळ्या संसाराला धरून, माणसांना धरून, निसर्गाला धरून, ह्या विश्वाला धरून खूप बारीक 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 तंतूमुळे सगळीकडे आपल्या मनाची पसरले आहेत. आता ती सगळे आपल्याला तिथनं काढून घ्यायचे. त्याला प्रत्याहार म्हणतात अष्टांग योगामध्ये. त्याला पुन्हा आपल्याला काढायचं आहे. आणि एक जे सत्य आहे, खरं आहे, खरं कोण आहे, एक आत्मस्वरूप, एक ईश्वर तत्व, परमतत्व, तेवढंच सत्य आहे. तिथं आपल्याला केंद्रित व्हायचं आहे आणि आपण स्वतःहून व्हायचं आवडीनं. आवडीने भावे हरिनाम घेश. तो म्हणतोय म्हणून ते जरा महाराज रागवतातच म्हणून नव्हे, आपल्याला स्वतःला जाणीव झाली पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम आपल्याला झालं पाहिजे की ह्या जीवनामध्ये खरोखर इतकी वर्ष सगळं व्यवस्थित केलं, त्रास पण झाले, त्यातनं पण समाधान मांडलं, पण अखेरीस काय प्राप्त झालं, फक्त मृत्यू प्राप्त झाला. जीवनात काय मिळालं, पैसे मिळाले, खाल्ले, संपले, विषय कट झाला. ह्या सगळ्या गोष्टींचं दर्शन, परमेश्वराच्या दर्शनाच्या अगोदर हा संसार किती फोल आहे, मिथ्या आहे, ह्याचं दर्शन अगोदर झालं पाहिजे. हा साक्षात्कार अगोदर झाला पाहिजे की खरोखर जीवनामध्ये काहीही विचार करण्यासाठी सारखं, घेण्यासारखं, छान असं काही नाहीये. हे मनापासून कळलं पाहिजे. मी म्हणतोय म्हणून नव्हे, मला माप वाटल नाही आज, मी पण 2 टाइम खातोयच. तसं नाही, विचारपूर्वक आपल्याला कळलं पाहिजे. आणि तो विचार इतका पक्का झाला पाहिजे की आपल्याला आत्मज्ञानाची ओढ, तळमळ लागायला.
बहिणाबाईंसारख्या अगदी गुरं राखणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या महिला सुद्धा म्हणाल्या की मन वढाय वढाय उभ्या पिकात आलं ढोर. मग त्यांनी विचार केला म्हणूनच त्यांना हे समजलं ना. विचारच केला नसता तर माऊलींना तरी मग लहान वयामध्ये एवढ्या त्रासामधून हे ज्ञान प्राप्त झालं असतं. आपण त्या मानाने खूप सुखी आहोत, सगळ्या बाजूंनी सुखी आहोत, प्रपंचात सुखी आहोत, परमार्थात तर खूप सुखी आहोत. कारण आपल्याला सतत प्रवचन ऐकायला मिळतात, सतत ग्रंथ ऐकायला मिळतात, सतत वाचायला मिळतात, सतत वेगवेगळ्या महाराजांचं मार्गदर्शन मिळतं. तसं बघायला गेलं तर आपण भाग्यवान आहोत. पण माऊली म्हणतात चिंतामणी जर आंधळ्याच्या हातात घावला तर ते ढकलते आणि पुढे जाते. तसं आपली परिस्थिती होते. किंवा कणू सांडून उपंडीला कोंडा जायचा तसं आपल्याला सवय होते हळूहळू. आणि मग एक व्यसन असतं बघा, एखाद्या टीव्हीवरची सिरियल बघायचं. तसं अध्यात्माची पण सवय होते. फार वाईट आहे. अध्यात्माची सवय होता कामा नये. अध्यात्माची सवय जर भाविकांना आणि महाराजांना जर झाली तर ते विचारच करायचं बंद करतात. मग तिथनं पुढे सवय होते ती. सप्ताची सवय, मंदिराची सवय, ग्रंथाची सवय. सवय झाल्यावर काय होतं, आपण खूप वरवरनं ते पाहत राहतो आणि अंतःकरणामध्ये बेंबीच्या देठापर्यंत ते जे पोहोचायला पाहिजे ते न पोहोचता इथंपर्यंतच ते राहते. हृदयामध्ये उतरलं पाहिजे मनापासून. अगदी पोरग्याचं नाव काढलं की पोरगा आठवते. नवरा बायकोनी एकमेकांचं नाव काढलं की लगेच हृदयामध्ये कालवा कालव होते बघ. तसं आपल्याला ईश्वराविषयी सुद्धा वाटलं पाहिजे. असा जीव असा धडधड झाली पाहिजे त्याचं नाव काढलं, त्याच्याच नावानं स्पंदन झालं पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मान. आणि असं झालं तर पुढे आपण आत्मज्ञानाचं चिंतन करणार आहे, ते सुद्धा शुद्ध आत्मज्ञानाचं. त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नको आपल्याला. अमका देव तमका देव, अमकी देवी तमकी देवी. माऊलींनी शुद्ध आत्मज्ञानाचं सांगायच्या अगोदर 4थ्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्या अंधश्रद्धांवर अगोदर चांगला कडक ताशेरा ओढले. गोड बोलून ताशेरा आहे माऊलींचा. आणि आपल्या म्हणजे मी कोल्हापूर जिल्ह्यातच आता राहतो ना, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी हे बऱ्याच अंशी बघितले की अनेक ठिकाणी माणसांची मनं गुंतलेली आहेत. अगदी ही यात्रा आली की अगदी शाकाहारी माणसं सुद्धा जाऊन उगीच बकरं त्या देवाला देतातच. का तर प्रथा आहे, देव कोपल, काहीतरी होईल, आमच्या घरात वाईट होईल, अमुक होईल तमुक होईल. कोंबडं पण कापतातच. आमच्या आश्रम जवळच वर येताना भडसोबा म्हणून क्षेत्रपाल देव आहे, ते शेतीचं रक्षण करतो ना, तर आम्ही तिथं आश्रमात सांगतोय मांसाहार करू नका. आणि तिथं खालनं गाडी घेऊन चाललो की संध्याकाळी रोज कोणतरी काहीतरी कापतच असते. तर हे मला अजिबात पसंत पडत नाही. कारण आपण जर खरोखर अध्यात्म मार्गावर चाललेलो आहे तर आपण एवढं घाबरायचं कशाला. जो सगळ्या बापांचा बाप आहे, देवांचा देव आहे, तो जर तुमच्या हृदयात राहतो तर तुम्हाला बकरी आणि कोंबडे मारायचं कारण काय. आणि ते जर नीट झालं नाही तर शुद्ध आत्मज्ञानाचा विचार काय करणार आहे आपण. एवढं प्रवचन लेक्चर ऐकून उपयोग काय होणार आहे. घाबरू नका देवाला. कुठला देव तुम्हाला काय करत नाही. कारण आपल्या केसाच्या शेंडीपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत सगळ्या देवी देवता आपल्याच शरीरात वास करतात. सगळ्या देवी देवता. तुम्ही जंगली महाराजांचा फोटो बघा, त्याच्यात उजव्या बाजूला सगळं सांगितलंय. सगळ्या देवी देवता आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वास करतात. त्या प्रसन्न व्हाव्यात म्हणून आपण साधना करायची. बाहेर बकरी आणि कोंबडी देऊन कुठल्याही देवाला काहीही आनंद मिळत नाही. वैताग तो देव. बोलू शकत नाही, एवढंच. बोलता येत नाही ना, आणि बोललं तर कोण ऐकणार म्हणून तो बोलतच नाही. ऐकतच नाहीत. माहितीये, सांग सांगून दमलो, पाठी जगाच्या लागलो, जग ऐकेनासे झाले आणि धोंडे कुजायला लागले. संतांनी हे लिहून ठेवले. त्यांना सुद्धा हा अनुभव आलेला आहे की सगळ्या जगाला सांगून सांगून दमलो, खरं लोक धोंड पुजायचं काही सोडणार. पुढे शिव्या पण दिल्यात, तिकडे काय आपण जायला नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुमचा देव घेतो कसा बकऱ्यांचा जीव. हा विषय महत्वाचा आहे बरं का. कारण तुम्ही जन्म मृत्यू जरा व्याधीकडे बघितलं, अंधश्रद्धांकडे पण बघितलं पाहिजे. आंधळ्या श्रद्धा डोक्यातनं गेल्याशिवाय शुद्ध ईश्वराचं चिंतन आपण करू शकत नाही. माऊली म्हणतात
अभेदी म्हणून अभेदी भेदू देखिती, यया अनाम्या नामे ठेविते, देवी देवो म्हणती मज अचर्चा ते, परिज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदासे आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. माझा वास सगळ्यांच्या हृदयामध्ये असताना सुद्धा ह्यांच्या फक्त मनाच्या प्रभावामुळं ह्यांनी अनेक भेद निर्माण केले माझ्यामध्ये, आणि आपल्या आपल्या सोयीनुसार, आपल्या आपल्या कुवतीनुसार झालेल्या अवतारांची पूजा चालू केली. अवतारांची म्हणजे ते काम केलं त्यांनी. व्यवस्थित बघितलं तर अंधश्रद्धा काढून टाकली माऊलींनी. अख्ख्या ज्ञानेश्वरीत अंधश्रद्धेला कुठेही थारा नाहीये. गाथ्यात नाही ना, भागवतामध्ये तर जोरदार टीका केली आहे नाथबाबांनी. आणि मग देवी तयार केल्या, देव तयार केले, आणि एवढं करून ग बसल्याने मग नाना हेतू प्रकारे मानिले देवतांतरे उपासिती. मग त्या देवांची पूजा चालू केली. अमक्याला अमका आवडते, तमक्या देवाला तमका आवडते, त्याला असं करायला पाहिजे, त्याला तसं करायला पाहिजे, असं करून केलं. आणि त्यांना तो देव पावला पण. तो देव पावला पण कसा पावला? एथ कर्मची फळ सूचक. अर्जुना हे निश्चित जाण म्हणतात भगवंत, इथं फक्त कर्मामुळे फळ मिळतं. हा मृत्यू लोक आहे, कर्माचा लोक आहे. इथं जे कर्म केलं त्याचं फळ मिळतं. म्हणजे इकडे येऊन तुम्ही परमार्थात बसलात, ही कृती तुम्ही केलीत, तुम्हाला फळ काय मिळालं? प्रवचन ऐकायला मिळालं. तुम्ही इथून घरात गेलात, त्यात लक्ष घातलात, तिथलं फळ मिळणार. वड्या पिंपळाच्या झाडाला 200 फेऱ्या मारलात तर त्याची पुण्य तुम्हाला मिळणार. पण म्हणून देव भेटणार नाही. भगवंत म्हणते, बघ अर्जुना, मी ह्या सगळ्या उपासनांचा साक्षी आहे. मी कोणाला काय देत पण नाही आणि कोणाचं कधी काय घेत पण नाही. 4था अध्याय 11वा श्लोक अभ्यास करा त्याच्यावर. कारण हे पहिला क्लिअर झाल्याशिवाय आत्मज्ञानाचं चिंतन करण्याकडे आपण वळणार नाही. डोक्यातले गैरसमज देवाविषयीचे बाहेर पडले पाहिजे. बरेच गैरसमज आपल्या मनात भीतो, फार आपण भीतो. आता जरी मी सांगितलं असतं ना, नेमकं यात्रा आली की आपण घाबरून काहीतरी करतोय, निर्णय घेतोयच. माझ्या गुरूंनी मला एक गोष्ट सांगितली होती त्यांच्या आयुष्यातली, आठवले म्हणून सांग. त्यांचं गाव, मूळ गाव सुळकूड, तालुका कागल, सांगावच्या पलीकडे. आणि त्यांच्या गावाचं म्हसोबा हे ग्रामदैवत आहे. मोठं आहे, प्रचंड मोठी यात्रा असते. आणि तिथं मग प्रत्येक घरातनं बकरी द्यायची, माघारण्याने बकरी द्यायची, ही प्रथा. मग ह्यांनी गुरु केल्यावरच ठरवलं की आपण द्यायचंच नाही, यावर्षी काय होते बघूया. आणि द्यायचंच नाही ठरवल्यावर वडिलांनी घेतला धसका आणि पडले आजारी. जाम अगदी आयुष्यात घालायला लागलं. मग सगळं गाव यांना शिव्या द्यायला लागलं. त्यांचं नाव कृष्णा होतं. आता हे कृष्णा बापाला मारूनच टाकते वाटतं. दे की बाबा एक बकर, काय व्हायलंय तुला? आपल्या अडाणी समजत ना. लगेच 4 आया बाया गोळा होणार, 4 म्हातारी माणसं, अरे दे की, काय तुझं चाललंय? सगळे अगदी भरीस पाडतात त्यावेळेस. परमार्थ करायला कोण भरीस पाडत नाही. लय करायचं नाही म्हणतात, तेवढंच करायचं. उरल्यावर वेळ प्रपंच करायचा, प्रपंचात मस्तपैकी खायचं आणि प्रपंच करून परमार्थ करायचा. रे असं कधी संतांनी केलं नाही, लक्षात ठेवा. परमार्थ करून प्रपंच केला. भक्ती करून जो पोट भरेल, तुकड्या म्हणे त्याचे मोक्ष मिळेल. भक्ती करून पोट भरायचंय, प्रपंच करून पोट भरून उरल्याला वेळ देवा. देव काय भिकारी आहे? तो जगाचा मालक आहे. बाबा म्हणायचे तो का नोकर आहे तुमचा? जाऊन मागतास त्याच्याकडे, माझं असं कर तसं कर. तुम्ही काय केलंय त्याच्यासाठी? तुम्ही काहीच करणार नाही. देवाला भल्या मोठ्या लिस्टच्या लिस्ट पाठवणार, माझं असं व्हायला पाहिजे, माझं तसं व्हायला पाहिजे. तुमच्या घरातलं तर कोण ऐकते काय तुमचं म्हणायचं? आणि घरातलं ऐकत नाही, देव कसं तुमचं ऐकणार? तुमची पोरं ऐकत नाहीत तुमचं. जा तू लय शान आहेस म्हणतात. आणि मग देवाला आपण डायरेक्ट अधिकाराने मागणी कशी करू शकतो? त्याला अधिकार पण पाहिजे, त्याच्याशी तेवढं अनुसंधान आपलं असायला पाहिजे, मग मागणी करता येते. पण त्यावेळी मागणी करत नाहीत संत. त्यांना फक्त देव पाहिजे असतोय. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडीने तुझे. आणि मग अशा ह्या अंधश्रद्धांमधनं आपलं मन, पण बाबांनी तो निर्णय बदलला नाही. आणि नंतर ते बरे झाले. कारण व्यसन सुद्धा बघा, अत्यंत दारुडा मनुष्य आहे. पहिल्यांदा दारुडा जन्मजात असते का? दारू पीत जन्माला आलाय कोणी? पण माणसं पेटातच उगाच कोणाच तरी बघून आहे. दारू सोडताना सुद्धा बघितलं तसं भक्तीमध्ये तुम्ही उतरलात नाही की थोडा वेळ मनाची घालमेल होईल. कारण एक तर सगळ्या प्रपंचाच्या मध्ये अज्ञान असतात ना. भक्ती काय केल्यावर हृदयात फिरवायला तयार नसतं. कशी तरी आपल्या हिता समाजामध्ये महाराज सागर महाराज फोटो आपल्या सगळ्यांच्या मध्ये फरक आहे. पण ती भक्ती स्थिर झाली असं म्हणता येईल का आपल्याला हृदयामध्ये?
तर ती स्थिर होत असताना आपल्या शरीराची आणि मनाची थोडी रस्सीखेच होते. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि त्या प्रसंगाला तोंड देण्याची धमक किंवा धैर्य आपल्या ठिकाणी पाहिजे. माऊली म्हणतात 17व्या अध्यायात की सात्विक धैर्य कशाला म्हणायचं, 16व्या 17व्या दोन्हीत पण सांगितलेलं आहे. सात्विक धैर्य त्याला म्हणायचं की ज्यामध्ये एकदम आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक तीनही ताप डोक्यावर एकदम जरी साधकाच्या येऊन आदळले तरी सुद्धा त्यांना आपला निश्चय बदलायचा नाही. म्हणजे भगवंत हा सत्यच आहे ह्या निश्चयावरून हलायचं नाही. आपण काय करतोय, नुसतं जरा काटा टोचायची पंचायत की देव कुठे गेला असेल, त्याचं काय आमच्याकडे लक्षच नाही. लगेच तक्रारच आणि डायरेक्ट देवावर. इतर वेळी देव आठवत सुद्धा नाही आपल्याला. खाताना पिताना चमचमीत फिरायला जाताना देव आठवते का बघा कुणा, मेकअप करताना नाही आठवत. आणि दुःख आजारी आलं की पहिलं नाव ठेवलं जाते देवाला. कुठं देव गेला असेल हो. कोल्हापुरात तर वेगळीच भाषा वापरतात, देव कुठे गेला असेल. तर तसं नाहीये करायचं आपल्याला. अत्यंत धैर्य, आदिदैविक शारीरिक त्रास होऊ दे, मानसिक त्रास होऊ दे, सामाजिक त्रास होऊ दे, आर्थिक त्रास होऊ दे, आणि दैवयोगानं काही वाईट प्रसंग जीवनामध्ये एकाच वेळी, तुकाराम बाबांच्या जीवनात एकाच वेळी सगळे प्रसंग आले तरी त्यांनी नामस्मरण वाढवलं. बरे झाले, देवा निघाले दिवाळीने शेवट म्हणतात, बरे झाले, व्रत केले एकादशी आणि जागरण केलं, उपवास केला, एवढ्या सगळ्या त्रासात सुद्धा हे केलं, बरं झालं. नाही तर वेळ पण गेला असता आणि तक्रारी करण्यात टाइमपास झाला असता आणि साधना करायची राहून गेली असते. कारण काळ तर काही बदलणार नाही, आलेली परिस्थिती काय बदलणार नाही. मग आपल्या मनाची धारणा कशाला बदलायची. वाघ म्हटलं तरी खाणारच आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच. मग आपला विचार कशाला बदलायचा. तर त्या विचारावरती ठाम राहिले. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळाचे ठाम राहिले. आता होणार ते हो का पंढरीनाथा, न सोडी सर्वथा पाय तुझे. तशी आपल्या ठिकाणी भावना संसार करत असताना निर्माण व्हायला पाहिजे, ही अपेक्षा आहे संतांची आपल्याकडून, किंवा परमतत्वाची अपेक्षा आहे. नाथबाबा म्हणतात ना, पाण्याला मोठी लागली तहान. परमेश्वराची आपल्याकडनं ही अपेक्षा आहे. तुम्ही त्याला फुलं घालावीत, बकरी द्यावीत, कोंबडी द्यावीत, पंचपक्वानांचा नैवेद्य करून द्यावात, असली अजिबात अपेक्षा नाही. हे आपण आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. चांगलं देऊळ बांधायचं, मखर बसवायचं, चांगली धातूची मूर्ती बनवा, दगडाची कोरी बनवा, सुंदर सप्ताह करायचा, रांगोळ्या घालायच्या, हे सगळं करायचं. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या अंगातला जो रजोगुण आहे तो रजोगुण तिथे सत्वगुणामध्ये परावर्तित होतो, तो बदलतो आणि सत्वगुणाकडे जातो. प्रपंच करण्याची आवडच आपण परमार्थ करण्याकडे लावायची. ती जी आवड आहे ती आपल्याला ईश्वराकडे लावायची. आणि ह्याच्यानंतर मग आपल्या मनाची धारणा पक्की झाली की आपल्याला संत काय म्हणतात, साधू काय म्हणतात, हे पक्क व्यवस्थित कळायला चालू होईल. त्याला आपण शुद्ध आत्मज्ञान म्हणूया, ज्याच्यामध्ये आता कुठली भेसळ नाहीये, ज्याच्यामध्ये देवाविषयी कुठला गैरसमज नाहीये, शंका नाहीये, कुशंका नाहीये, काही डोक्यात विषयच नाही. एक परमेश्वर आणि परमेश्वरच, दुसरं काहीच नाही. पै आपुलेनी भेदे विना सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अशी जी अवस्था आपली, किंवा नष्टो मोहो स्मृतिर्लब्ध्वा, ही अवस्था. आता मनामध्ये कुठल्याही गोष्टीविषयी ईश्वराच्या बाबतीत संभ्रम नाहीये, ठाम झालंय मन. सगळीकडे पाहिलं तरी एकच तत्व वेगवेगळ्या रूपामध्ये काम करतंय, ह्याची जाणीव सतत मनाला होत राहणं. तू मन हे मीची करी, सर्वत्र नमस्कारी मध्ये कर. मी मधलं गाळालोय बरं का, पण त्याच्यामध्ये आपला वेळ जायला नको. कारण त्या शब्दांच्या पेक्षा आपल्याला त्याचा भाव समजणं खूप गरजेचं आहे. पाठांतर केल्याने आपला भाव वाढेल याची गॅरंटी नाहीये. कदाचित अहंकार वाढेल, कदाचित तुलना करणं, कम्पॅरिझन करणं वाढेल. त्यामुळे आपण तिकडे लक्ष न देता आपलं मेन ध्येय काय आहे. बाबा म्हणायचे, म्हस काय खाते बघू नका, दूध देत्यानं दूध काढा. हे खरं आहे बरं का. आपण ह्या प्रपंचामधलं सारभूत तत्व तेवढंच घ्यायचंय. फार रस्सीखेच करत बसायचं नाहीये. मेंदूची ताणाताण, ते सगळं शास्त्रांची ढवळाढवळ. माऊली म्हणते, मंथुनी नवनीत तैसा घ्या अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. स्वतः माऊली अगदी संत सुद्धा असं वागतात. मी एकदा गुरुदेवांना प्रश्न विचारला की असं वागताना कधी कधी आपण हे तसं वागताना दिसतंय आणि समाजामध्ये तसं, मग कसं काय हे. तर बाबा म्हणाले, त्यावेळी आमच्यावर सुद्धा शिक्का मारायचा काही वेळापुरता की हे सुद्धा मूर्ख आहे.
तरच तुमची साधना होणार आहे म्हणा, नाहीतर होणार नाही. ह्याला सद्गुरू म्हणतात बरं का. सद्गुरू असा असतो, सद्गुरूच्या सोबत राहिल्यावरच आपल्याला समजतं. त्याचं कारण काय की समाजामध्ये वावरत असताना, बऱ्याचदा ज्ञानाचं परिवर्तन करत असताना, समाजामध्ये फिरत असताना संतांना खूप वेगवेगळ्या माध्यमातून समाजाचा बोध करावा लागतो. साधूंचा तो एक गुण आहे, नाथांनी सांगितल्याप्रमाणे 30 गुणांपैकी परबोधकता हा एक गुण आहे, किंवा माऊली म्हणते त्याला अपयशून्य. एखादा साधक साधनेमध्ये तयार करणं, तो अगदी दुबळा आहे, मनाने विचित्र आहे, वाल्या पोळी आहे असं समजा, त्याला साधू ताब्यात घेतो आणि त्याची जर इच्छा असेल, त्याला जर पश्चाताप झाला असेल, तर साधू त्याला वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतो आणि आपल्याकडे क्रेडिट न घेता काय माणूस तयार झालाय असं म्हणून बाजूला जाऊन बघतो लांबनं, जसं इमारत बांधल्यावर आपण लांबून बघतो किती सुंदर दिसते, त्याला अपयशून्य म्हटले माऊलीने. तसं साधू संत जगामध्ये कार्य करत असताना त्यांच्याविषयी सुद्धा गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण तिकडे साधू लक्ष देत नाहीत. त्यांचं एकच ध्येय आहे, एखाद्या दुसरं तरी परमार्थाच्या मार्गाला खऱ्या अर्थानं, बरं का, नुसतं वारीला नव्हे, खऱ्या अर्थानं त्याच्या बेंबीपासून असं ढवळून निघायला पाहिजे. परमार्थ मला साध्य करायचंच आहे. रात्रंदिवस त्याच्या मनात ते चिंतन वेडच करून सोडले म्हणा की, असं झाल्यावर मग संतांचा जीव शांत होतो. जसं संसारी माणसांचा जीव पोरांचं लग्न लावल्यानंतरच शांत होतो, तसं साधू संतांचा जीव त्यांच्या परमार्थाचा टिचून भरला की मग शांत होतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोधे केले घररीत, मग साधूंचं समाधान होते. तोपर्यंत साधू गप बसत नाही, पार मरेपर्यंत प्रयत्न करतातच करतात. म्हणजे आपण हे असाच प्रयत्न करायचा आपापल्या परीने. आत्मज्ञानाचा बोध हा खूप उच्च कोटीचा बोध आहे. तो बोध झाल्यानंतर माऊलीने शेवटी त्यांची जी भूमिका आहे ती पसायदानाच्या माध्यमातून मांडली. म्हणून आपण पसायदानाकडे वळलो नाही, घ्यायचं असून सुद्धा, शेवटचा दिवस असून सुद्धा, मागणी आलेली असून सुद्धा, कारण आपण अगोदर आपला पाया जो आहे पाया पक्का करूया. पाया पक्का केल्यानंतर कितीही इमारतीचे मजले बांधायला काही हरकत नाहीये, पण पाया जर कच्चा असेल तर वर बांधकाम केलं की बरं ढासळणार ना खाली, मग पुन्हा 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 पडत राहणार. त्याच्यापेक्षा आधी काय करूया, मजबूत पाया घालूया. ज्ञानदेवी रचिला पाया, मजबूत पाया घालून त्याच्यावरती मग काय बांधायचं ते बांधा, कोण विचारायला येणार. पाया मजबूत असावा परमार्थाचा, ज्ञान हे अगदी क्लिअर असावं, स्पष्ट स्फटिकासारखं, आणि मग आपल्याला परमार्थाची वाटचाल करणं सोपं जातं. म्हणून भक्ती साधी बोळी नाहीये म्हटले, भाव मात्र आपला भोळा असावा. एक ईश्वरच आहे, मला त्याच्याशिवाय कुणीच नाहीये, सगळं जग असून नसल्याप्रमाणे आहे, त्याच्याशिवाय मला कुणी ह्या जगात आधारच नाही, असा अत्यंत एखादा भोळं भाबडं माणूस म्हणते बघा, त्याला काहीच कळत नाही, आम्हाला काय कळत नाही हो, तुमच्याशिवाय आम्हाला कोणच नाही, असं आपण व्यवहारात नव्हतो. तेच आपल्याला जाणीवपूर्वक ईश्वराविषयी म्हणायचं आहे की मला खरोखरच तुझ्याशिवाय कोणी नाहीये, आणि ती भावना खऱ्या मनाने आपल्याला तिथे निर्माण करायची आहे. आणि आपल्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे संतांच्या कृपेने, साधूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने. आणि आपल्याला इथं आता झालेल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करूया, माऊलींच्या चरणी अर्पण करूया. ओम गुरुदेव आत्मा असायला घ्यायचं.